नमस्कार. नेहमीपेक्षा एक वेगळा प्रयोग आपण आज करतोय. एरवी फक्त मीच बोलत असतो आणि आपण ऐकत असता. यावेळेला मी बोलणार आहे, कुणीतरी ऐकणार आहे आणि मीही कुणाच तरी ऐकणार आहे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा कुणाच तरी ऐकून घ्यायची सवय ठेवावी लागते. आपल्यासोबत आहेत श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ ते चालवतात आणि त्यासोबतच शेतकरी संघटनेचे त्यांनी मोठं कामही केलेलं आहे. आपला आजचा चर्चेचा विषय आहे की राहुल गांधींचा वाढदिवस साजरा झाला, 50वा वाढदिवस एक 2-3 पत्रकारांच्या लेखाने साजरा झाला, पण समग्र माध्यमात याचं कुठे प्रतिबिंब उमटलं नाही. एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाचा वाढदिवस आणि त्याची माध्यमातून फारशी चर्चा घडली नाही जेवढी समाज माध्यमातून घडली. असं का झालं असावं की कोणत्याही वर्तमानपत्राला राहुल गांधींच्या वाढदिवसाची ही चर्चा करावी वाटली नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्याची फारशी दखल घेतल्या गेली नाही. ह्याच्यातूनच हे सूचित होतं की राहुल गांधींचं महत्त्व तशा अर्थाने माध्यमांना जाणवत नाही आहे. हा विषय फक्त एक राहुल गांधी यांच्या 50व्या वाढदिवसाचा नाही आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक तर राहुल गांधी हे अशा पिढीचे प्रतिनिधित्व करतात की जे तंत्रज्ञानाच्या या काळात जन्मलेली पिढी आणि वाढलेली आणि मोठी झालेली पिढी आहे. दुसरी गोष्ट, राहुल गांधी त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात की ज्या पक्षाला इतका मोठा 135-40 वर्षाचा इतिहास आहे आणि आत्ताची ही स्वातंत्र्याच्या नंतरची एक 60-70 वर्ष तुम्ही सत्ता कारण म्हणू शकता, पण त्याच्या आधी ती एक जनचळवळ राहिलेली आहे. म्हणजे हा एक फरक आहे. नुसता एखादा पक्ष आणि त्या पक्षाचा नेता इतका भाग नाही आहे. जो पक्ष फार मोठ्या काळात चळवळ म्हणून राहिलेला आहे त्या पक्षाचा नेता. तिसरी एक गोष्ट आहे, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी किती जरी केली, माझ्यासारखे पण बऱ्याचदा टीका करतात, तरी हे लक्षात घ्या की ते एका घराण्याची ती 5वी पिढी आहे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्याच्यानंतर आता राहुल गांधी. म्हणजे हे 5 पिढ्या सलग की तुम्ही समाजकारणात आणि देशाच्या समोर आहात. त्यामुळे राहुल गांधींच्या 50व्या वाढदिवसाचं महत्त्व असं वेगवेगळ्या गोष्टीमुळं आहे. दुसरी एक गोष्ट की ज्याचा तुम्ही उल्लेख केला, थोडीशी दुरुस्ती मी करतो की आज सध्या ते अध्यक्ष नाही आहेत पक्षाचे. त्यांनी राजीनामा दिला. सोनिया गांधी तात्पुरत्या अध्यक्ष आहेत. पण परत म्हणजे तुमचंच वाक्य हे करतो म्हणजे ते बरोबर का आहे, तर लोकांना असं वाटणारच की ते अध्यक्ष आहेत. त्याचा म्हणण्याचा मतितार्थ असा की प्रमुख नेते ते आहेत. त्याच्यामुळं अल्टिमेटली राहुल गांधींच्या प्रत्येक कृतीवरती लोकांचं लक्ष या अर्थाने असतं की ते त्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. आणि दुसरी एक बाब जी मला थोडीशी खटकली आणि त्याच्यामुळे मी म्हणलं आपण ह्याच्यावरती आपण लोकांसमोर काही गोष्टी मांडल्या पाहिजेत की एक पक्षाचा एवढा मोठा नेता आहे, त्याची दखल घेतल्या जात नाही. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे काही लेख लिहिले गेले, आक्षेप उलटा तिथं आहे. एकतर विजय चोरमार यांनी महाराष्ट्र टाइम्सचे जे पत्रकार आहेत त्यांनी फेसबुकवरती लिहिलं, संजय आवटे दिव्य मराठीचे त्यांनी लिहिलं आणि कुमार केतकरांनी एक लेख लिहिला नॅशनल हेराल्ड काँग्रेसच्या पेपरमध्ये लिहिला आणि त्याच्यानंतर जाहिरातीसारखा तोच लेख. ते एक म्हणजे ह्याच्यावर पण वेगळी चर्चा झाली पाहिजे की इतक्या मोठ्या पक्षाच्या ह्याच्यावरती जाहिरातीसारखा एखादा लेख आहे, तो पण स्वतंत्र कोणाला लेख लिहावा वाटत नाही. आणि याही लेखांमध्ये उल्लेख फक्त संजय गांधीचं निधन कसं झालं, इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा यांची मानसिकता कशी होती, राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा कशी होती, आणि असं करत त्यांच्या राजकीय करिअरच्या आधीच तो विषय संपवलेला आहे. आज आश्चर्याची गोष्ट, खरं तर अपेक्षित असं होतं, राहुल गांधी 50 वर्षाचे झाल्याच्या नंतर त्यांच्या वयाची चर्चा करण्याच्या पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे होतं की ते जेव्हापासून राजकारणात आहेत तेव्हापासूनची आणि ते ज्या पक्षालाच प्रतिनिधित्व करतात त्या काँग्रेसची ह्याची चर्चा व्हायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने तसं न करता, आणि तो काही एक साधा माणूस नाही आहे की त्याच्या आयुष्यातल्या काही एक घटनांच्या संदर्भामध्ये त्या घटना अतिशय वाईट आहेत, हृदयद्रावक आहेत, त्यांच्या घरात झालेले मृत्यू आहेत, ह्याच्याबद्दल काही कोणी वेगळं बोलणार नाही आणि वेगळं मत असायचं काही कारण नाही. पण राहुल गांधी तेवढ्यासाठी आपण त्यांची चर्चा करत नाही आहेत. ते त्या पक्षाचे नेते आहेत की जो एक मोठा पक्ष आहे, जबाबदार पक्ष आहे आणि खूप काळ त्यानं राज्य केलेलं आहे, म्हणून त्याची चर्चा करणं आवश्यक होतं. दुर्दैवाने ती झाली नाही आणि ज्या 2-3 ठिकाणी उल्लेख झाले त्याही ठिकाणी फक्त त्यांच्या घरगुतीच. मला त्यावर द्यायचं आहे की चोरमारे काय किंवा आवटे काय. आता तो खासदार केतकरांनी लिहिलेला लेख
हा तर तो कम्प्लिटली काँग्रेसकडून तो पक्षाचेच प्रायोजित खासदार लेख आहेत होता, ते. त्यामुळे आणि त्याचा काही विषय पक्षाचेच नाही. खासदार आहेत ते. पण केतकरांच्या लेखातले मुद्दे उचलून आवटेंनी फेसबुकवर लिहिलेलं आहे आणि चोरमारेंनी आपली भावना व्यक्त केली आहे. कदाचित चोरमारे अँटी मोदी असल्यामुळं प्रो राहुल असल्यासारखं असेल किंवा कदाचित त्यांची भूमिका तशी असेल, जी असेल ते असो. पण या दोन्हीमध्येही राहुलच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेण्याच्या ऐवजी राहुलनी भोगलेल्या दुःखांना मांडून याला सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न असावा असं वाटतंय. त्या लाईनवरचे हे लेख आहेत की ती सुरुवात झाली आता तसं पण आहे. सहानुभूती आणि मिळवण्याची. दुसरं एक विचित्र काय व्हायला लागलेलं आहे की विशेषतः 2014च्या नंतर असा एक वर्ग आहे की जो मोदी, भाजप, संघ, अमित शहा, मी त्याला गमतीने MSAB असं म्हणतो, यांच्या विरोधातला एक वर्ग आहे की जो काहीच कारण नसताना उरलेलं विरोधात कोण आहे त्याची बाजू घेऊन उभा राहतो. म्हणजे आज समजा राहुल गांधीचं वाढदिवस निमित्त आहे, त्याच्या निमित्तानं तुम्ही काहीतरी टीका करा किंवा उद्या अजून काहीतरी एखादी घटना घडेल. म्हणजे असा एक वर्ग आहे की ज्यांना फक्त ह्या MSAB, ज्याला मी गमतीनं म्हणतो, त्याच्यावर टीका करायची आहे म्हणून तुम्ही दुसरी बाजू घेता. तुम्ही दुसरी बाजू समजून घेत नाही आहात. म्हणजे एखादा खरंच काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता असेल आणि त्यानं जर राहुल गांधीच्या संदर्भात काही लिहिलं तर आपण समजू शकतो, कारण की त्याची तशी भावना आहे. पण केवळ तुम्हाला विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही लिहित आहात, ही त्याच्यातला एक मुद्दा आहे. दुसरी अडचणीची गोष्ट या सगळ्यातून काय व्हायला लागली माहिती का, की राहुल गांधी 2014ला पहिल्यांदा लोकसभेला अमेठीला उभे होते. 2014, 2004, 2009, 2014, 2019 4 लोकसभेच्या निवडणुका. आणि ह्या 4 लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबरीनं जवळपास 100 विधानसभेच्या निवडणुका ह्या काळात झाल्यात. म्हणजे एकेका राज्यातल्या 4-4 वेळा निवडणुका तुम्ही गृहीत धरल्या तर म्हणजे एकूण कमी जास्त हिशोब केला तर 100 सार्वत्रिक निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या, जेव्हा की राहुल गांधी हे पक्षाचे कुणीतरी प्रमुख आहेत. पद काही असो त्यांच्याकडे, प्रत्यक्ष पदावरती ते असो किंवा नसो. मग कोणाला असं वाटत नाही का की प्रत्यक्ष या निवडणुकीच्या काळामधल्या त्यांच्या यश अपयशाची चर्चा करावी? त्यांची बाजू घेणाऱ्यांचं पण माझं असं म्हणणं आहे की त्यांना मिळालेलं यश सांगावं आणि त्यांचं विरोध असणाऱ्यांनी पण त्यांनी या काळामध्ये त्यांना कुठलं राजकीय अपयश मिळालं ह्याची चर्चा करावी. ती जास्त महत्त्वाची आहे. राहुल गांधीच्या वैयक्तिक पातळीवरती त्यांनी काकाचा मृत्यू बघितला तेव्हा त्यांचं 10 वर्ष वय होतं आणि त्यांना काय दुःख झालं, ही गोष्ट एका मर्यादेच्या पलीकडं आपण मांडून काही मिळणार नाही त्याच्यामधून. पण त्यांचं जे राजकीय, त्यांचं जे एकूण वाटचाल आहे 2004 पासूनची, त्याची मात्र स्पष्टपणे चर्चा करायला पाहिजे. आणि ती करायला आपला मीडिया त्याला काय धाडस करत नाही आहे. दोन्ही अर्थाने, न बाजू घ्यायला कोणी पुढे येत नाही आहे, न विरोध करायला कोणी पुढे येत नाही आहे. नाही, ह्याच्यामध्ये राहुल गांधींना 100% अपयश आलंय असंच म्हणायचं का, की एकूणच त्यांची कारकीर्द अशी काँग्रेस पक्षाला अधपतनाकडे घेऊन जाणारी आहे असं चित्र दिसतंय का? नाही, ह्याच्यामध्ये राहुल गांधीवरती पूर्णपणे दोष देण्याच्या पेक्षा ह्यालाच आपण सोनिया गांधीचा पण त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागेल. 1998ला सोनिया गांधी राजकारणात आल्या. कुमार केतकरांनी त्यांच्या लेखामध्ये एक अतिशय खोटं वाक्य वापरलं की राजीव गांधींच्या हत्येच्या नंतर सोनिया गांधी राजकारणात आल्या. सोनिया गांधी तेव्हा राजकारणात आल्या नाहीत. त्यांना सगळ्यांनी वारंवार आग्रह धरला, पण त्या आल्या नाहीत आणि त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला ह्याच्यापासून दूर ठेवायचा असा निर्णय घेतला आणि त्या दूरच राहिल्या. 2 अध्यक्ष वेगळे झाले. नंतर म्हणजे 1991ला काँग्रेसची सत्ता आली. PV नरसिंहराव पंतप्रधान झाले, तेच पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर सीताराम केसरी अध्यक्ष झाले. सीताराम केसरीच्या नावाखाली आपण निवडणुका जिंकू शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर काँग्रेस जनांमध्ये संताप उसळला की अगदी त्यांना धक्काबुक्की करून, चपला मारून त्यांना कार्यालयातून बाहेर काढण्यापर्यंत मजल घेतली. आणि त्याच्यानंतर अगदी शरद पवार पण त्याच्यामध्ये होते की ज्यांनी सगळ्यांनी आग्रह केला सोनिया गांधींना की तुम्हीच आता पक्षाचा अध्यक्षपद द्या. त्याच्यानंतर 98ला सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी आल्या. आता जेव्हा तुम्ही, म्हणून मला ते थोडंसं वेगवेगळं करता येत नाही. राहुल गांधी 2004ला आणि सोनिया गांधी 1998ला राजकारणात आले. पण आपण 2004ला ह्यापासून मोजूयात की तेव्हापासून म्हणजे एकत्रही करता येऊ शकेल. एक लक्षात घ्या की 4 लोकसभेच्या निवडणुका सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दोघांनी म्हणजे मिळून लढवलेल्या आहेत. एकाही निवडणुकांमध्ये म्हणजे 84च्या नंतर कधीही काँग्रेसला बहुमत मिळालेलं नाही. ज्या काळामध्ये सोनिया गांधींनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केलं, त्याला डाव्यांचा पाठिंबा होता म्हणून ते पंतप्रधान झाले, ही गोष्ट विसरल्या जाते. म्हणजे हे जे एका अर्थाने अपयश आहे, अपयश म्हणण्याच्या पेक्षा स्पष्ट असं यश नाही.
तेव्हा 145 खासदार होते 2004ला. 2009ला सुद्धा काँग्रेसला बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यांना 205 का 206 काहीतरी संख्या आहे ती खासदारांची. त्याच्यानंतर 2014चं तर बहुमत स्पष्टपणेच गेलं आणि भाजपची सत्ता आली आणि 2019. आणि इतकंच नाही, ह्या काळामध्ये ह्याची पण चर्चा झाली पाहिजे, म्हणून मी ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोन्ही नावं एकत्र यासाठी घेतो, कारण की कधी ते पदावर आहेत, कधी हे पदावर आहेत, पण प्रत्यक्षात निर्णय ह्या दोघांपाशीच अडकलेले सगळ्यांना माहिती आहे. राजकीयदृष्ट्या सोनिया गांधी किंवा राहुल गांधी काँग्रेसला एक स्थिरता किंवा आश्वासक असं वातावरण देऊ शकत नाहीत. पराभव म्हणायचा की नाही हे प्रत्येकाचा सापेक्ष मुद्दा आहे. अगदी कालच्या राज्यसभेच्या निवडणुकीतली गोष्ट अशी की 5 ठिकाणी काँग्रेसचे म्हणून उभे असलेले उमेदवार पडलेत. तुमच्याच हक्काच्या असलेल्या आमदारांकडून तुम्ही मतदान करून घेऊ शकले नाहीत. 2 तर ठिकाणे असे होते, गुजरात सारखे किंवा मध्य प्रदेश सारखे, की ज्या ठिकाणी तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत होता, पण केवळ त्यांनी राजीनामा दिला किंवा तुमचेच माणसं तुमच्या खासदारकीच्या उमेदवाराला मतदान देऊ शकत नाहीत. ह्याच्यामुळे त्यांचे राजकीय हे जे अपयश आहे राहुल गांधीचं ह्या सगळ्या काळातलं, ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि त्याला मी सोनिया गांधीचं नाव यासाठी जोडून घेतो की त्याही जास्त काळ अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी असं मिळून आपण तो विचार कराय. पण आता इथून पुढे ते तरुण नेतृत्व असल्यामुळे ही जबाबदारी राहुल गांधींची आहे. आणि कालच्याच म्हणजे ही इतकी एका अर्थाने वाईट गोष्ट आहे की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे 5 उमेदवार राज्यसभेसाठी पराभूत झाले. मला अजून एक विचारायचं की मोदींच्या अँटी असलेला मीडिया, म्हणजे मोदींचा समर्थक मीडिया, ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं, आणि विरोधातला एक मीडिया असा आहे की जो काँग्रेसचं किंवा तत्सम बाकी सगळ्यांचं भाजप विरोधकांचं समर्थन करत असतो, त्या मुद्द्यांना उचलत असतो. या माध्यमांनाही राहुलच्या गांधींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही व्यक्त व्हावं वाटलं नाही, काही करावं वाटलं नाही. यात एक भीती आहे का की राहुलच्या नेतृत्वावर अविश्वास, राहुलच्या कर्तृत्वावर अविश्वास, आणि उगाच एवढी मोठी बाजू घेऊन पुन्हा अजून आपण अडचणीत जा, असं काही माध्यमांची भीतीची स्थिती असेल? नाही, एक काय आहे माहिती आहे का की अर्णव गोस्वामीला दिलेली त्यांची जी मुलाखत होती 2014च्या लोकसभेच्या पूर्वीची, आणि राहुल गांधींना उत्तरं देताना आली समोरासमोर, तेव्हापासून एक विचित्र अशी भीती राहुल गांधी आणि त्यांच्या जवळपासच्या लोकांना अशी वाटते आहे की अनप्लॅन्ड ज्याला म्हणूयात आपण, की राहुल गांधी उभे राहिले आणि कोणीतरी पत्रकार त्यांना विचारतोय, असं ते कधी करत नाहीत. त्यांना शक्यतो माहीत असलेले लोक आहेत, त्याला पत्रकाराला सगळं सांगितलेलं आहे आणि मगच ते बोलतील. आताची परिस्थिती नेमकी अशी आहे की त्या कोरोनामुळं काही एक वातावरण विशिष्ट अवघडलेलं आहे, हे बरोबर आहे. पण ह्या निमित्ताने, त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या बाजूचा किंवा किमान त्यांचा विचार करणारी जी माध्यमं आहेत ना, त्यांनाही असे कुठले बलवान असे मुद्दे सापडत नाही आहेत की ज्या मुद्द्याच्या आधारावरती ते काही मांडणी करू शकतील. कारण की आत्ताच म्हणजे त्यांनी कालच जे चायनाच्या बाबतीतलं 2 दिवसापूर्वीचं त्यांचं जे वक्तव्य आलं, त्यांचं ट्विट आलं, आणि त्याच्यावरून जो गदारोळ आला, आणि त्याहीपेक्षा झालं काय माहिती आहे का, तंत्रज्ञानामुळे आजकाल तुम्ही काही सांगतात तर ते फार लवकर उघडं पडतं. खरं की खोटं. म्हणजे समजा तुम्ही एखादं ट्विट करताय, तुम्ही एखादा फोटो टाकताय, तो फोटो चूक आहे. रणजित सुरजेवालांच्या बाबतीत झालेलं आहे की तुम्ही फोटो टाकायचा, रवीश कुमारांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे की तुम्ही एखादा फोटो, जावेद अख्तरांच्या बाबतीत झालेलं आहे, शबाना आझमीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. ह्याच्यामुळे मीडियाच्या बाबतीत अडचण अशी होती की तुम्ही जर आज काही बोलायला गेलात, म्हणून त्याच्या उलटं असं व्हायला पाहिजे होतं की ह्याच्या निमित्तानं जे त्यांच्या, मी समर्थक किंवा विरोधक असं ढोबळमानानं न म्हणता, ज्यांना खरंच राहुल गांधीमध्ये काही एक भवितव्य किंवा राहुल गांधीच्या निमित्तानं विरोधी पक्षामध्ये म्हणून म्हणूयात आपण, राहुल गांधी हे प्रतीक आपण पकडून चालूयात की आपल्या लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचं पण महत्त्व असतं, की त्यांनी याच्या संदर्भामध्ये एकूण अभ्यास करून. आणि अजून एक गोष्ट आपण विसरतो की राहुल गांधी आज 50शीत, त्यांनी 50शी पार केली, पण ज्यांनी 50शीतच आपली कारकीर्द सुरू केली असे कितीतरी नेते आहेत, खूप आहेत. आजच ते नेते आहेत ना. जगनमोहन रेड्डी असो, देवेंद्र फडणवीस ते मुख्यमंत्री झाले ते असो, मायावती जेव्हा पहिल्यांदा मोदींची कारकीर्द उशिरा सुरू झाली, कारकिर्दी मायावती जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा, किंवा अखिलेश यादव किंवा ममता बॅनर्जींनी त्यांचं राजकारण सुरू केलं तेव्हा, नवीन पटनायक, शरद पवार सुद्धा 50शीच्या आतच असतानाच मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडं, किंवा नितीश कुमार आहेत, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, त्या मुलायमसिंग यादव, ह्या सगळ्यांनी तेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये जे त्यांचं राजकारण सुरू केलं हे तेव्हा सगळे 50शीच्या आतमध्ये होते.
त्याच्यामुळे हाही एक मुद्दा गांभीर्यानं लक्षात घ्यायला पाहिजे की आज जे राहुल गांधींच्या 50शीची चर्चा करत असताना आत्ता प्रस्थापित असलेले बरेचसे नेते यांनी 50शीच्या आतमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली होती आणि त्याच्यातले काही चक्क प्रभावी पण ठरलेले आहेत. अगदी आत्ता जरी म्हणलं तरी चिराग पासवान सारख्या रामविलास पासवानचा मुलगा जो अगदी तरुण आहे तो पण राजकारणात आहे. लालू प्रसाद यादवांचे दोन्ही चिरंजीव तर हे पण 50शीच्या आतमधले आणि तरुण आहेत, राजकारणामध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्याचा पण विचार केला पाहिजे आणि ही पण तुलना करून बघितली पाहिजे. काँग्रेस पक्षातही बघितलं, शेवटचा प्रश्न, काँग्रेस पक्षातही बघितलं की फारसा उत्साह या दिसला नाही. मध्यंतरी काही पत्र पण व्हायरल झाली होती की प्रत्येक विभागात एक प्रमुख आणि त्याला एक सहाय्यक अशा स्वरूपाची कमिटी नेमली, 25 एक माणसाची महाराष्ट्रातली कमिटी नेमली आणि आपण 2-3 फोटो व्हायरल झालेले बघितलेत. एक चांदगडचा आहे जो तिथे बाहेर एका कर्मचाऱ्याला बोर्ड धरून उभा केलाय आणि त्यालाच पुढे बेडवर बसून त्यालाच पुढे फळ वाटप केलेलं आहे. एकीकडे बाळासाहेब थोरातही असे एकटेच एका बाजूला थांबलेत आणि कोणीतरी एक जण पेपर रॅप मध्ये गुंडाळून काहीतरी येतोय. काँग्रेस पक्षात हा उत्साह काँग्रेसमध्ये दिसत नाहीये राहुल गांधी. कारण असं आहे की काँग्रेस पक्षामध्येच तरुणांना संधी दिली जात नाहीये. कारण की आत्ता जी गोष्ट होती की राजेश पायलटच्या निमित्तानं मध्य प्रदेशमधलं जे समोर आलेलं आहे अस्वस्थता सगळी, ज्योतिरादित्य शिंदेच्यामुळे तिथलं सरकारच कोसळलेलं आपण बघितलेलं, किंवा शैलजांच्या निमित्तानं हरियाणामधलं आहे, किंवा संदीप दीक्षित आहेत, जितेंद्र प्रसाद आहेत, किंवा महाराष्ट्रामध्ये जरी तुम्ही घेतलं तेव्हा विश्वजित कदम आणि या सगळ्यांनी असा आग्रह धरला होता की युवक काँग्रेसला जास्त प्रमाणात तिकीट दिले जावे. किंवा तुम्ही अजून बघा कर्नाटकामध्ये आत्ता राज्यसभेचे तिकीट देताना एकच तिकीट दिलं गेलं काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगेला वयोवृद्ध नेते असताना, पण कुठल्याही तरुणाला दिलं नाही, जेव्हा की त्याच ठिकाणी दुसऱ्या पक्षांनी तरुणांना संधी दिलेली आहे. म्हणजे आज काँग्रेसमध्येच तरुणांना असं वाटतं की आपल्याला काही फारसं भवितव्य नाही आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांना संधी देत नाही, त्यांना प्रत्यक्ष पदं देत नाहीत, त्यांना समोर आणत नाहीत, त्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहत नाहीत, तोपर्यंत तरुणांना पण असं वाटणार नाही. ते पण एक कारण असं असू शकतं, असेल त्याचं, की जेणेकरून त्याच्यामुळे राहुल गांधींच्या संदर्भातला एक राहुल गांधींनी मध्ये प्रयोग असा केला होता की एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार पाहिजे तुम्ही ठरवा. पण हे काहीच कोणी पुढे नेलं नाही. म्हणजे ह्याच्यात पूर्णपणे दोष राहुल गांधीचाच आहे असं नाही, यंत्रणेचाच दोष आहे. आणि पूर्णपणे जी म्हणजे तरुणांशी ते संवाद साधतात असं एक वाक्य एकीकडं चोरमारे लिहितात आणि दुसरीकडं प्रत्यक्ष तरुणांची कुचंबणा झालेली काँग्रेसमध्ये दिसते आहे. हेमंत बिस्वा शर्मासारखा आसाममधला नेता ही तक्रारच करतो की मी त्यांना बोलायला गेलो आणि ते आपल्या कुत्र्याला बिस्किटं खाऊ त्याच्याशी हे करत होते पण माझ्याशी बोलले नाही. म्हणजे हा जो संवाद तुटलेला आहे ही एक मोठी दरी पडलेली आहे. त्यामुळे तरुणांना पण आशा वाटायला पाहिजे. म्हणजे ममता बॅनर्जी खरं तर तरुणांचीच आघाडी त्यांनी तेव्हा केलेली होती आणि जेव्हा न्याय मिळत नाही म्हणून त्या बाहेर पडल्या. जगनमोहन रेड्डी पण त्याचंच एक उदाहरण आहे. ही काँग्रेसमधलीच लोक आहेत बाहेर पडले, किंवा स्वतः शरद पवारच असं उदाहरण आहे की जेव्हा त्यांनी काँग्रेसच्या त्या जुन्या लोकांना कंटाळून बाहेर पडून सत्ता स्थापन केलेली. त्यामुळे तरुणांमध्ये हा एक संदेश नकळतपणे जातो आहे की आपल्याला काँग्रेसमध्ये फारसं भवितव्य दिसत नाही. अमेठीचे युवराज असोत की त्यानंतर ते झालेले वायनाडचे शहजादे, युवराज आणि शहजादे राहुल गांधी होत आहेत खरं, पण नव्या स्थानिक युवराजांना त्यांच्याकडून फारसं महत्त्व दिलं जात नाही. म्हणूनच एक पेड तर 2 काहीतरी अपेक्षा ठेवून लिहिणारे लेखक असे 3च महाराष्ट्रात सापडतात. ही उपेक्षा बुद्धिवंतांच्याकडून राहुल गांधींची व्हायला लागते. मला वाटतं राहुल गांधींनी या खुशमस्कऱ्यांच्या जगातून बाजूला येऊन जरा वस्तुस्थिती तपासायला सुरुवात केली तर काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा अच्छे दिन येतील. पण अच्छे दिन मोदींनी सांगितल्यामुळे राहुल गांधींना हवेत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय असेल ते असो, पण एक युवा नेतृत्व असं मिठाच्या खड्यासारखं विरघळायला नको एवढीच अपेक्षा. पुन्हा एकदा जरा उशिरानं का होईना राहुल गांधींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.